स्वागत आहे तुमचं अमरावती टेरेस गार्डन यामध्ये आणि मी आहे उषा धुर्वे. मी आहे अमरावतीवरून. तर आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण जे टेरेस गार्डन आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू दाखवणार आहे, जो मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल. तर काही युफोर्बियाचे कलर आहे, असं काही नाही म्हणता येईल, पण बरेच काही माझ्याकडे युफोर्बियाचे कलर आहे आणि याचं कलेक्शन जवळपास 1 वर्ष झाले मी कलेक्ट करते आहे. आणि हे तुम्ही बघतच असाल की इतके सगळे कलर माझ्याकडे जे उमलले आहेत ना, ते अगदी काही दिवसांची ही किमया नाही आहे. तर यासाठी मला खूप इकडून तिकडून सगळीकडे जे प्लांट होते, जे मला कलर आवडले, ते मी सगळे कलेक्ट केले. आणि त्यानंतर आज जो तुम्ही पूर्ण हा देखावा बघतायत ना, तर हा तुमच्यासमोर आहे. तर बस गार्डनिंगमध्ये काय असतं की थोडंसं तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे. अगदी झाड लावलं आणि त्याला फुलं आले असं कधीही होणार नाही. ती तर एकदम जादूच होईल, पण असं कधीही शक्य नाही. तर गार्डनिंग ही एक आपली वेगळीच मजा असते. त्यासाठी एक परिश्रम असते आणि त्याच्यातून जे मिळणारं हे सुख आहे ना, ते काही अलौकिकच आहे, जे मी शब्दात तुमच्यासमोर वर्णन नाही करू शकणार. तर बघा, या फुलांकडे बघून तुम्हाला वाटेल का की हे फूल जे काट्यांचं असतं, अशुभ असतं, असं काही खूप जणांचा गैरसमज आहे. तर तो मला याच्यातून दूर करावासा वाटला, कारण हे फुलं जेव्हापासून माझ्या गार्डनमध्ये उमलायला लागले ना, तर माझी नजर यांच्यावरून हटतच नाही. मला वाटलं काहीही असो, देवाने जे केलं आहे ना, ते सुंदरच असणार, म्हणून मी इतके सारे याचे कलर गोळा केले आहेत. आणि आज तुम्ही बघतायत ना, सगळ्यांना या फुलांची इतकी पसंती येत आहे, सगळ्यांना ही फुलं इतकी आवडतात आहेत की खूपच. आणि सगळ्यांना असं वाटतं की हे कलेक्शन त्यांच्यासुद्धा जवळ असावं आणि तुम्हालाही वाटत असेल, हो ना? तर हा एक छोटासा माझा भाग झाला गार्डनचा. आणि पुढे चला, तर तसंच माझ्याकडे मी सगळे ना युनिक प्लांट जमा केले आहे. जसे हे जे आहे, हे ऑस्ट्रेलियन हिबिस्कस आहे. हे तुम्हाला कुठल्याही लोकल नर्सरीमध्ये नाही मिळणार आणि याला घेऊन जवळपास अगदी झाले असतील 6 महिने वगैरे. तर हे जे आहे, आत्ता मी या थोड्याशा मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट केलं आहे. आणि माझ्याकडे मातीची ही जी कुंड्या आहेत ना, या खूप साऱ्या शिल्लक होत्या. मग म्हटलं की चला, एकसारख्या कुंड्यांमध्ये हे खूपच छान दिसेल. आणि जेव्हा कुठलाही नवीन प्लांट मिळेल ना, तेव्हा अगदी छोट्या पॉटमध्ये लावायचं. जसे हे मी ना काहीतरी 5 इंची पॉटमध्ये लावलं होतं. आणि जेव्हा त्याची ग्रोथ मला चांगली दिसायला लागली, तर नंतर मग मी यामध्ये शिफ्ट केलं. आणि असाच हा एक कलर परत एक उमललेला आहे, जो सगळ्यात युनिक आहे. आणि चला, ही काही प्लांट मी दाखवते आहे. तर ही मी लोकल नर्सरीमधून घेतली आणि हे सुद्धा ऑस्ट्रेलियन हिबिस्कस मी ऑनलाईन मागवलं आहे. आणि कसं असतं की प्लांटला जगवणं हे आपल्या हाती असतं. ऑनलाईन सेलर खूप आहेत, प्लांटही ते चांगले पाठवतात, पण त्यानंतर काय होतं ना, बाकीची सगळी आपली जबाबदारी असते, बरं का? कारण त्यांचं जे पालनपोषण किंवा जी निगा राखणं आहे ना, ते अगदी लहान बाळासारखी असतं की त्याला काय हवं नको ते सगळं काही बघावं लागतं. तर चला, अजून एक मी माझा सगळ्यात टेरेसच्या वरचा एक मोकळा भाग दाखवते आणि तो म्हणजे बोगनवेलिया. तर बोगनवेलियाचं इतकं सुंदर कलेक्शन माझ्याकडे आलेलं आहे आणि जवळपास अजूनही काही कलर उमलायचे आहेत. आणि यांचे कलर तुम्हाला एकसारखेच दिसत असतील, पण याच्या अगोदर यामधल्या ज्या छटा होत्या ना, त्या मी तुम्हाला काय वर्णन करू त्याचं. इतक्या सुंदर आणि इतक्या वेगळ्या आणि पूर्ण फुलांनी भरलेले हे सगळे जे आहे, हे थाय व्हरायटीज आहे. हा बघा, एकदम डार्क रेड कलर आहे आणि बघा, कंटिन्यू 1-2 महिन्यांपासून उमलत आहे. आणि याचं जे सौंदर्य आहे ना, ते आत्तापर्यंत कमी झालेलं नव्हतं. पण ही जी ऊन आहे ना, ती त्यांच्यासमोर काय करणार, या उन्हासमोर काय करणार. परत त्यांचे कलर बघा अशी फेड झालेले आहे. तर ही यामधली ना, याची काही नावं पण असतात. अजून सध्या तरी मला यांची नावं काही पाठ झालेली नाही आहे, पण जशी जशी पाठ होईल ना, तशी मी नक्की तुमच्याशी व्हिडिओमध्ये बोलताना मेन्शन करेल. जशी ही अडार्ना व्हेरायटी, ही तरी पण मला अजूनही संभ्रमितच आहे, बरं का मी. कारण मला नाही वाटत की चला असू द्या, होईलच पुढे, नंतर हळूहळू यांच्याशी ओळख होईलच आपली आणि तीच मग मी तुमच्याशी इंट्रोडक्शन करून देईन. पण सध्या फक्त तुम्ही या गार्डन ओव्हरव्ह्यूचा एक झलक मी जी तुम्हाला दाखवते ना, त्याचा आनंद घ्या. तर असे बरेचसे कलर अजून उमलत आहेत, जसं ऑरेंज, डार्क रेड, डार्क ऑरेंज आणि ऑरेंजमधलेच फेंट डार्क, इतके सगळे शेड आहेत ना बोगनवेलाचे माझ्याकडे. आणि मला असं वाटतं की जितके काही कुठे दिसतील ना, ते सगळेच्या सगळे माझ्या गार्डनमध्ये हवे, कारण प्रत्येकाचा एक सीझन असतो उमलण्याचा. आणि मला असं वाटतं की माझं जे टेरेस गार्डन आहे ना, ते सदा ना कदा अगदी फुललेलंच असावं, अगदी या फुलांसारखं, जेणेकरून मी सुद्धा प्रसन्न राहील या फुलांसारखी. तर इकडे सुद्धा आहे, यामध्ये काही फुलं यायची आहेत, म्हणून हे थोडेसे बाजूला ठेवले आहेत. पण यांनाही नंतर इकडे घेईलच का मी, कारण यांना कसं वेगळं टाकणार. हे सुद्धा माझ्या गार्डनचे, माझ्यासोबतचे
काय म्हणतात त्यांना, फॅमिली मेंबरच आहेत. आणि हे बघा सगळे कटिंग केले आहेत आणि नंतर तीच माती मी परत बघा या कुंड्यांमध्ये पिटून्यासाठी वापरली. माझा सॉईल मीडियाचा जो रेशो आहे ना, ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. मला कमेंट्समध्ये तसं तुम्ही सांगा, मग त्यानुसार मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर जे नवीन मी चॅनल काढलं आहे त्यांसाठी मला असं वाटतं की सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर नॉलेज सगळं मिळेल माझ्या गार्डनिंगचं. आता माझे जे हिंदी चॅनल आहे त्यामध्ये तरी 57,000 सबस्क्रायबर आहेत आणि बरेच आम्ही पुढे आलेलो आहे. पण या मराठी चॅनलमधून मला असं वाटते की सुरुवातीपासून आपण परत एकदा माझ्यासोबत याल तर नक्की या सगळ्या जे व्हिडिओ आहेत हे याच्यामधले जे एक्सपिरियन्स आहे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर ही कालच मी सगळी पिटुनिया लावून घेतले, कारण सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीचा एकही क्षण मला वाया घालवायला बिलकुल आवडत नाही. मग म्हटलं की चला आज तर इतकं काम करूया. आणि जशी शनिवारी शाळेतून आली ना त्याच्यानंतरचं हे सगळं वर्क केलं आहे मी, म्हणजे पूर्ण कटिंग लावणं आणि त्यानंतर बरेचसे असे कामं आहेत जे मी सध्या मला वाटतं की या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी नाही मेन्शन करू शकणार. तर ही बघा, ही जी वॉटर लिली आहे ना, तर याच्यामध्ये सुद्धा शंख झाले आहेत. तर याच्यावर काही उपाय आहे ते मी टाकून ठेवले आहेत, पण तेच ना की प्रत्येक वेळेस लक्ष देणं थोडं कठीण जातं, कारण माझं गार्डन ना खूप मोठं आहे. आणि हे जरबेरा बघा, याचा एक केअरचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केला आहे. तर पूर्ण याची केअर कशी करायची हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. असं माझ्या चॅनलला फॉलो करा आणि नियमित आपण असे नवनवे काहीतरी एक्सपिरियन्स व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे सगळं जे जरबेराचं कलेक्शन आहे ना, ते माझं जवळपास 3-4 वर्षापासून आहे. यामधले काही प्लांटही तयार केले आणि बऱ्याच जणांना मी गिफ्ट म्हणून दिले आहेत. आणि हळूहळू यातलेही काही कलर उमलायचे आहेत आणि ते काही दिवसानंतर उमलेलच. पण तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो एक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर असा हा गार्डन ओव्हरव्ह्यू आहे. आणि हे बघा हायब्रिड जरबेरा आणि अशाच प्रकारचे खूप सारे इंडोर वगैरे इतके सारे झाडे आहेत. एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल आणि नक्की मला साथ द्या. आणि जे कोणी नवे आले असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदीमध्ये सगळ्यांनी मला मदत केली, तशी मला मराठी माणसांकडून सुद्धा अपेक्षा आहे की मराठी माणसं या चॅनलला सुद्धा तितकंच प्रेम देईल. आणि जर त्या हिंदी चॅनलपेक्षा जर खरंच हे मराठी चॅनलसुद्धा जर समोर गेलं तर मी म्हणेल की खरंच मी मराठी. आणि हे बघा सगळ्यात खास माझे ॲग्लोनिमा इतकं सगळं कलेक्शन आहे माझ्याकडे, जे हळूहळू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.